मावशीने काय केलं होतं, मला सकाळी मावशी माझ्याकडे आलती, येताना घाऱ्याचं पीठ घेऊन आलती, भोपळ्याच्या घाऱ्यात ह्या. तिने छान असं पीठ तिला पण भिजवून ठेवलं आणि मला भोपळा आणायच्या ऐवजी मस्त माझं काम हलकं केलं, पीठच भिजवून आणलं. कारण म्हटलं असं मला कामाच्या ह्याच्यात वेळ मिळणार नाही, म्हणून तिने काय केलं, येताना छान भोपळा शिजवून त्या गव्हाच्या पिठामध्ये इलायची, बडीशेप, तूप वगैरे घालून असं छान पीठ आणलं होतं. दिवसभर पीठ मी ठेवलं भिजत, असं छान भिजले पीठ. आणि वरणसाठी डाळ घातलेली शिजत. पहिली घारी आत्याला म्हटलं टेस्ट करून बघा कशी लागतीये, तर गरम गरम आत्याला दिली आहे खायला. तर इकडे बघा ताटात ठेवली आत्याने. आत्या एक एक करून मला छान अशा घाऱ्याला आटून देत आहेत. मी अशा मस्त इकडे तळते. ह्याच्यातनं थोडंसं तीळ आणि हे घालायला पाहिजे, तिने खसखस घालायला हवी होती, मग अजून थोडं टेस्टला छान लागले असं. पण इतक्या सुंदर झाल्या आहेत, खूप छान अशा घाऱ्या टेस्टला झालेल्या आहेत. आणि मग नंतर काय केलं, 2 भाकरी बनवून घेतल्या, कारण घाऱ्या पण बनवलेल्या होत्या, सकाळच्या चपात्या होत्या. मग म्हटलं जास्त काय भाकरी करायला नको, 2च भाकरी बनवल्या. भात आणि बरेच दिवसांनी बनवलेलं आहे मस्त आमच्या ज्या शेतातल्या तुरी आहेत त्याची डाळ बनवली आणि त्याचंही वरण बनवलेलं आहे. तर इकडे घेवड्याची भाजी बनवली आहे, रानातला घेवडा आणला होता, त्याची मस्त अशी सुकी भाजी. तर असं आहे आज रात्रीच्या जेवणात बेत, मस्त घाऱ्या, वरण, भात, घेवड्याची भाजी, सगळे बसले असं छान जेवायला. तुम्ही पण आमच्याकडे मस्त असं जेवण करायला या रानातलं. असं छान मस्त ओट्यावर बसून जेवायची मजाच वेगळी असते. तर काय झालं, गरम गरम घाऱ्या मी जेव्हा हे केल्या होत्या तेव्हा सगळ्यांनी आधी हे केल्या, घाऱ्या खाल्लेल्या होत्या. मग मी काय मस्त असं थोडासा वरण भात आणि घेवड्याची भाजी घेतली जेवायला. तर मग या सगळ्यांनी परत एकदा जेवायला आमच्याकडे.